इतक्या सिंपल पद्धतीने आपण सोडवू शकतो। इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला मी, आपली व्हिज्युअलायझेशन सुरू करा। इक्विलॅटरल ट्रायंगल घ्या, तिन्ही बाजू सारखे म्हणून ते आर्क पण सारखे, पहिला प्रूव्ह झाला। तिघांचं मेजरमेंट माहित नाही, काय म्हणाल बरं, एक्स, तिघांची 3x ची बेरीज केली तर 3x, तिकडे 360 होता, 3 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड 120। सर्कल खूप सोपा आहे आणि इतक्या सिंपल पद्धतीने आपण यामधील पहिले गणित खूप सोप्या पद्धतीने आपण सोडवणार आहे। ते बघा गणित काय। In a given figure, the points Z, D, E, F are concyclic points and angle ECF किती डिग्री दिल्या बरं, ECF आपल्याला दिले 70 डिग्री। तर आकृतीमध्ये शोधा ECF कुठे आहे, ECF किती डिग्री दिल्या बरं मुलांना, आपल्याला हा दिलाय 70 डिग्री। चला आता पुढे जाऊ। मेजरमेंट आर्क DZF, तर आपल्याला DZF आर्क किती शोधायला लागेल, कुठे बरं, DZF हा टोटल आर्क आपल्याला दिलाय 200 डिग्री, किती दिलाय बरं, 200 डिग्री। फाइंड द मेजरमेंट आर्क D अँड मेजरमेंट आर्क DEF, तर दोन आपल्याला शोधायचे, एक शोधायचे मेजरमेंट आर्क D आणि दुसरा आपल्याला शोधायचे DEF। तर आपण गणित सोडवायला सुरुवात करू। तर मुलांना पहिली गोष्ट लक्षात घ्या, हा अँगल 70 डिग्री जर कुठलाही अँगल असेल तर त्याच्या समोरचा आर्क पण 70 डिग्री असतो। म्हणजेच हा अँगल ECF हा 70 डिग्री दिलाय मला, म्हणून त्याचा जो आर्क आहे E आणि F त्याच्या समोरचा बरोबर आर्क आहे EF हा असेल 70 डिग्री। म्हणजे आर्क EF इज इक्वल टू 70 डिग्री। मग याचं कारण काय लिहू शकतो आपण, बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क। सपोज जर इथला अँगल जर 60 डिग्री असेल तर याच्या समोरचा हा आर्क पण किती होईल बरं, 60 डिग्री। का बरं, बाय डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ मायनर आर्क या प्रॉपर्टीचा आपण वापर करू शकतो। मग आता गंमत बघा, पूर्ण सर्कलचं मेजरमेंट किती असते बरं, तर ते तुम्हाला पण माहिती आहे किती असते बरं, 360 डिग्री। मग आपण सगळ्या सर्कलची मेजरमेंट करायला घेऊ। बघा आता इथून स्टार्ट करूया, बघा हा स्टार्टिंग पॉईंट घ्या आपला, बोला आर्क DZF, आर्क DZF प्लस हा बघा पहिला हा लिहिला आपण DZF, आता हा आर्क लिहा बरं FE किंवा आर्क EF प्लस उरलेला राहिला बघा आर्क DE। म्हणजे तीनही आर्कची बेरीज करायची आणि पूर्ण सर्कल कव्हर होतोय तर त्या पूर्ण सर्कलची पूर्ण किती असतो बरं बेरीज, 360 डिग्री। किती असते बरं, 360। पुन्हा बघा इथून स्टार्ट केला आपण, DZF पहिला झाला, दुसरा आहे EF किंवा FE आणि तिसरा आहे ED किंवा त्याला आपण D लिहू शकतो, 3 आहेत आपल्याकडे। परत एकदा बघू आपण, DZF, दुसरा आहे FE आणि ED किंवा D। तर असे 3 आर्क आहेत, पूर्ण सर्कल कव्हर करतात आणि त्यांचा बेरीज किती होतो बरं, 360। मग आता गंमत बघा, DZF किती दिलाय बरं मला, DZF किती आहे बरं माझ्याकडे 200 आणि हा EF किती आलाय बरं माझ्याकडे 70 आणि आर्क D काही माझ्याकडे दिलेला नाही। मग आता सहज कॉमन गोष्टी या दोघांचं ॲडिशन तुम्ही सहज करू शकता, किती येईल बरं, 270 आर्क DE इज इक्वल टू 360। मग आता मुलांना काय करायचे, तर अक्षर एक साईडला ठेवा आणि अंक एक साईडला घेऊन जा। तर अक्षर कुठला आहे बरं इथं, D, आर्क D आणि अंक आपल्याला एक साईडला घेऊन जायचे। तर अंक काय, हा बघा हा प्लस आहे, इकडे आल्यावर काय होईल बरं मायनस, म्हणजे 270 प्लस आहे, इकडे आल्यावर काय झालं बरं मायनस। मग एक साईडला आणू आपण, ते इकडे कोण होतं ऑलरेडी 360 आणि हा प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होईल 270। तर बघा बरं आपल्याला किती मिळतील बरं, आता 360 मधून तुम्ही 270ला मायनस करा तर किती मिळेल आपल्याला, तर आपल्याला आन्सर मिळेल त्याचं 90 डिग्री। किती मिळेल बरं, 90 डिग्री। म्हणजे तुम्हाला 360 मधून 270 मायनस करायचे, तुमचं उत्तर होईल 90 डिग्री। म्हणजे आपल्याला D मिळाला। तर पहिला जो फाइंड करायची D तो आपण सहज सोप्या पद्धतीने फाइंड केला। आपण काय केलं फक्त बघा, हा 70, हा अँगल 70 म्हणून हा आर्क 70 आहे, तिघांचा बेरीज बघा DZF, FE आणि DE। हा होता 200, हा होता 70, दोघांचा ॲडिशन झाला 270, हा काही दिलेला नाही आणि टोटल सर्कलचा ॲडिशन होतो 360 डिग्री। हा प्लस तिकडे गेल्यावर मायनस, उत्तर मिळेल आपल्याला 90 डिग्री। तर दुसरा सोडू आपण। तर आपल्याला DEF काढायची, इथे शोधा बरं DEF कुठे आहे बरं, DEF म्हणजे DEF, चला आपण काढू आर्क DEF इज इक्वल टू, तर याच्यामध्ये 2 आर्क येतात मुलांना। तर बघा DEF हा पहिला DE पर्यंत आणि EF हा दुसरा आहे। तर पहिला आर्क कुठला येतो बरं, D, आर्क D प्लस
दुसरा आर्क कुठला येतो बरं, डी ई, आणि दुसरा काय येतो बरं, ई एफ. हे 2 आर्क त्याच्यामध्ये येतात. मग कारण काय लिहू शकता तुम्ही याला, सपोर्टिंग कारण काय लिहू शकता, आर्क ॲडिशन प्रॉपर्टी. आर्कची आपण बेरीज केली तर आर्क कुठला काढायचा होता आपल्याला, डी ई एफ. तर याच्यात 2 येतात, पहिलं डी पासून ई आणि ई पासून एफ. तर बघा तुम्हाला हा काढायचे, डी ई आणि पूर्ण काढायचे, इथे 2 येतात. हा पहिला डी प्लस दुसरा ॲड करायला लागेल ई पी, डी आणि एफ ई. तर डी आपल्याकडे आलेला आहे मुलांना, किती आलेलं आहे बरं, 90. आणि ई एफ आपल्याकडे ऑलरेडी किती आहे बरं, 70. या दोघांचं ॲडिशन तुम्ही करू शकता आरामशीर. या दोघांचं ॲडिशन येईल 160 डिग्री. म्हणजे आर्क डी ई एफ आपल्याला मिळेल 160 डिग्री. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे गणित सोडवायचं. तर कसं सोडवलं पुन्हा एकदा आपण स्कॅन करू. तर बघा ई सी एफ हा दिला आहे 70, म्हणून हा किती घ्यायचा बरं, 70. सगळ्यांची बेरीज करा, डी जी एफ ई एफ आणि डी. तर हा 200 आणि 270 किती झाली बरीच बरे, 270, 270 झाली या दोघांची ॲडिशन. मग आपण तिघांची बेरीज केल्यानंतर डी जी एफ 200 आहे, ई एफ 70 आहे, डी आपल्याला दिलेलं नाही 360. या दोघांचं ॲडिशन होईल 270. हा प्लस आहे, तिकडे गेल्यावर मायनस होईल. 360मधून 270 गेले, राहिले 90. मग दुसरा तुम्हाला इकडे यायचं आहे, तर तुम्हाला त्यांनी विचारलं डी ई एफ किती असेल बरं. तर हा ई एफ आहे 70 आणि डी आला आहे आपला 90. या दोघांचा बेरीज करायला लागेल, म्हणजे डी ई प्लस ई एफ 90 प्लस 70 मिळेल आपल्याला 160. तर अशा पद्धतीने सिंपल पद्धतीत आपण हे गणित सोडवू. नंबर 2. तर काय बघा, इन फिगर क्युआरियस इज ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. तर हा क्युआरियस जो ट्रायंगल तुम्हाला वर्तुळामध्ये दिसतो, सर्कलमध्ये दिसतो, तो इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. म्हणजे त्याच्या ऑल साईड्स ह्या कॉन्ग्रंट आहेत, तिन्ही बाजू सारख्या आहेत. त्यानंतर हे 2 प्रूव्ह करायचे, आर्क आर एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू आर. आणि मेजरमेंट आर्क क्यू आर एस आपल्याला प्रूव्ह करायचे 240 डिग्री. एकदम सोपं गणित आहे. मग कसं सोडवलं पाहिजे बघा. तर पहिल्यांदा आपल्याला तो इक्विलॅटरल ट्रायंगल दिलेला आहे. इक्विलॅटरल म्हणजे याच्या तीनही बाजू सारख्या आहेत. मग कुठली कुठली बाजू, चला ही बाजू पहिल्यांदा लिहू. तर आपल्याला लिहू सेगमेंट आर एस इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट. आता ही दुसरी लिहा बरं, काय नाव आहे बरं तिचं, क्यू एस इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट. बघा आपण 2 लिहिले, अजून एक राहिली आपली. तर पहिली लिहिली आर एस, दुसरी लिहिली आपण ही क्यू एस, आणि ही तिसरी काय नाव आहे बरं तिचं, क्यू आर. तर या तीनही बाजू सारख्या आहेत. कारण द्यायला लागेल, काय कारण येईल बरं, साइड्स ऑफ ॲन इक्विलॅटरल ट्रायंगल. तो इक्विलॅटरल आहे म्हणजे त्याच्या तीनही बाजू सारख्या आहेत, म्हणून या तिन्ही बाजू आपण लिहिल्या. पहिली काय लिहिली बरं, सेगमेंट आर एस इज कॉन्ग्रंट टू, दुसरा काय लिहिला बरं, सेगमेंट क्यू एस, उरली तिसरी क्यू आर. या तीनही सारख्या आहेत. मग मुलांनो ह्या कॉर्ड्स आहेत. सर्कलमध्ये एक कन्सेप्ट येईल कॉर्ड. कुठलीही 2 सर्कम्फरन्सवरचे पॉईंट जोडणारी जी रेषा आहे तिला आपण कॉर्ड म्हणतो. जर कॉर्ड सारख्या असतील तर ते आर्क सारखे असतात. जर कॉर्ड सारखे असतील, कॉन्ग्रंट कॉर्ड्स असतील, तर ते करस्पॉन्डिंग आर्क पण त्याचे सारखे असतात. ही प्रॉपर्टी आहे. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला फक्त इथं एक डोकं लावायचं, एक डोकं, आणि तुमचं सगळं गणित एंड होईल प्रूव्ह दॅटचं. तर जिथं सेगमेंट आहे तिथं फक्त आर्क टाकायचं. आर्क आर एस इज कॉन्ग्रंट टू आर्क क्यू एस इज कॉन्ग्रंट टू सेगमेंटच्या इथे तुम्हाला आर्क लिहायचे, आर्क क्यू आर. तर हे आपलं पहिलं मुलांना प्रूव्ह झालं. हे बघा, आर्क आर एस कॉन्ग्रंट आर्क क्यू एस कॉन्ग्रंट टू आर्क क्यू आर. किती सोपं आहे. म्हणजे त्या तीनही साईड सारख्या आहेत. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून तिन्ही सेगमेंट सारखे आहेत, तीनही बाजू सारख्या आहेत. आणि ते कॉर्ड सारखे आहेत म्हणून त्यांचे करस्पॉन्डिंग आर्क पण सारखे असतात. ही प्रॉपर्टी आहे. सेगमेंटच्या इथे मुलांना डोकं लावून फक्त आर्क लिहायचं, सेगमेंटच्या इथं आर्क लिहायचे, सेगमेंटच्या इथं आर्क लिहायचे. तुमचं गणित फिनिश. तुम्हाला डोकं लावण्याची गरज नाही. प्रूव्ह दॅट होऊन गेलं, तुम्हाला कळालं पण नाही. पण मुलांना दुसरा जो क्वेश्चन आपल्याला प्रूव्ह करायचे की क्युआरियस हा 240 डिग्री आहे. हा पण खूप सोपा आहे. याचं मेजरमेंटच माहीत नाही, मग आपल्याला घ्यायला लागेल, ॲझ्युम करायला लागेल, आणि आपण तो एक्स ॲझ्युम करू. फॉर एक्झाम्पल ॲझ्युम करायचे तर आपल्याला काय लिहायला लागतो बरं, लेट आर्क आर एस, दुसरा कुठला आहे आर्क क्यू एस, आणि तिसरा कुठला आहे आर्क क्यू आर. हे आपल्याला माहीत नाही. आपण काय मानलं बरं, त्यांची मेजरमेंट एक्स मानली. काय मानली बरं, एक्स. तिघांची मेजरमेंट या तिघांची माहीत नाही आहे, तिला तुम्ही फक्त एक्स घ्या. मग आता बघा, पूर्ण वर्तुळाची ॲडिशन किती येते हे तुम्हाला पक्क माहिती आहे. किती असते बरं, तर 360 डिग्री. मग आपण लिहू, चला बघा. तर आर्क आर एस आपण मानला एक्स, आर्क क्यू एस हा पण मानला एक्स, आणि आर्क क्यू आर आपण मानला एक्स. तीनही आर्कची ॲडिशन करा टोटल. लिहा, बोला.
आर्क आर एस प्लस दुसरा कुठला आहे बरं आर्क क्यू एस प्लस तिसरा कुठला आहे बरं आर्क क्यू आर. किती ॲडिशन येईल मुलांना बरं 360. का बरं 360? कारण पूर्ण सर्कलची ॲडिशन ही 360. तुम्हाला कॉमन डोकं वापरायचं फक्त. या तीनही आर्कची बेरीज करा तर तुम्हाला माहिती आहे हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे, हा पण एक्स आहे, टोटल 360. किती झाले एक्स काउंट करा बरं, सहज सांगू शकता. 1 2 3 किती झाले बरं 3x इज इक्वल टू तिथे नंबर कुठला उडला बरं 360. मग आता 3 मल्टिप्लाइड आहे तिकडे आल्यावर काय होतील नंबर्स एक साईडला आणायचे आहेत आपल्याला. हा 3 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड झाला. मग आता काउंट करा बरं 3 1 जा 3 3 2 जा 6 आणि उरलेला 0. तर एक्स मिळेल आपल्याला 120 डिग्री. किती मिळेल बरं एक्स 120 डिग्री. आपलंही गणित आता खतम होईल. तुम्हाला डोकं लावण्याची गरज बिलकुलच नाही. कसं ते बघू आपण. क्यू आर एस आपल्याला शोधायचे. मग लिहा बरं आर क्यू आर एस. इकडे शोधा बरं क्यू आर एस. क्यू आर एस बघा हा क्यू आर क्यू इथे आर आणि हा एस. म्हणजे या आर्कमध्ये 2 आर्क येतात मुलांना. हा पहिला आणि हा दुसरा. पहिल्याचं नाव काय बरं आर्क आर्क क्यू आर आणि दुसऱ्याचं नाव काय बरं आर्क आर एस. तर आर्क क्यू आर आपला किती आहे बरं एक्स आणि आर्क आर एस पण किती आहे बरं आपला एक्स. एक्स आणि एक्स किती झाले मुलांना 2x. 2 इंटू एक्सचा व्हॅल्यू तुमच्याकडे आहे किती आहे बरं 120. तर आर क्यू आर एस इज इक्वल टू 12 2 जा 12 दुणे 24 आणि उरलेलं एक 0. तर मुलांनो हे सुद्धा तुमचं प्रूव्ह झालं. आरामशीर गणित प्रूव्ह होतं आहे. कसं सोडवलं ते पहिल्यापासून बघू आपण. तर हे त्रिकोण आहे आणि हा इक्विलॅटरल आहे तिन्ही बाजूसारखे. म्हणून पहिली लिहिली आर एस दुसरी लिहिली क्यू एस आणि तिसरी लिहिली क्यू आर. या साईड सेम आहेत. का सेम आहेत ते इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साईड आहेत म्हणून. मग आता बघा हे सेगमेंट काढून तुम्हाला फक्त आर्क लिहायचे आर्क लिहायचे आर्क लिहायचं. पहिलं गणित तुमचं प्रूव्ह झालं ॲटोमॅटिक. कॉन्ग्रंट कॉर्ड जर कॉन्ग्रंट असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रंट असतात. म्हणून सेगमेंटच्या ऐवजी फक्त आर्क शब्द लिहा मुलांना तुमचं गणित संपतं तिथं. या आर्कच्या यांची मेजरमेंटच माहीत नाही तर ती आपल्याला काय घ्यायला गेलं बरं एक्स तिघांची मेजरमेंट एक्स. तिघांची बेरीज करा. आर्क आर एस आर्क क्यू एस आर्क क्यू आर. हा एक्स हा एक्स हा एक्स किती एक्स झाले बरं 3. 3 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड आपल्याला मिळेल 120. तर त्यांनी आपल्याला क्यू आर एस काढायला सांगितलं. क्यू आर आणि एस. क्यू पासून आर आर पासून एस. आर्क ॲडिशन प्रॉपर्टी. दोघांची बेरीज करा. हा एक्स आहे हा एक्स आहे. एक्स आणि एक्स सहज लिहू शकता 2x 2 लिहिला आणि एक्सचा व्हॅल्यू 120 लिहिला. 12 2 जा 24 उत्तर मिळेल 240. इतकं सिम्पल सर्कल खूप सोपं आहे आणि इतक्या सिंपल पद्धतीने आपण सोडवू शकतो. इक्विलॅटरल ट्रायंगल घेतला मी. आपली व्हिज्युअलायझेशन सुरू करा. इक्विलॅटरल ट्रायंगल घ्या. तिन्ही बाजू सारखे म्हणून ते आर्क पण सारखे. पहिला प्रूव्ह झाला. तिघांचं मेजरमेंट माहीत नाही काय म्हणाल बरं एक्स. तिघांची 3x बेरीज केली तर 3x तिकडे 360 होता. 3 मल्टिप्लाइड इकडे आल्यावर डिवाइड 120 मिळाला आणि नेमका क्यू आर एसमध्ये 2x येतात. तर 2 इंटू 120 मिळेल 240. तर हे गणित इथे संपतं. म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तिसरं गणित आपण सोडू. तर आपल्याला काय दिले बघा कॉर्ड ए बी आणि कॉर्ड सी डी सारखे दिले. तर आपण लिहून घेऊ. कॉर्ड ए बी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड सी डी. हे काय केलं आहे बरं आपल्याला गिवन. म्हणजे दोनही कॉर्ड सारखे आहेत. आणि मागच्या गणितामध्ये आपण पाहिला कॉर्ड सारखे असतील तर कोण सारखे असतात बरं आर्क. म्हणजे कॉर्डच्या इथे फक्त तुम्हाला शब्द लिहायचे आर्क ए बी इज कॉन्ग्रंट टू कॉर्ड शब्द आहे तिथं काय लिहायला गेलं बरं आर्क सी डी. तर जर कॉर्ड सारखे असतील कॉन्ग्रंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग आर्क पण कॉन्ग्रंट असतात. ही प्रॉपर्टी आहे. म्हणून जिथे कॉर्ड आहे तिथे फक्त आर्क लिहा. आता आपण करू आर्क ए बी. हा बघा ए आणि बी ह्याच्यात हा पण आहे आणि हा पण आहे. म्हणजे आर्क ए बीमध्ये 2 भाग आहेत. ए पासून बी किती भाग आहेत बरं 2. ए पासून सी सी पासून बी. याचे 2 भाग काय होतील बरं आर्क ए सी प्लस आर्क सी बी. 2 भाग केले आर्क ए सी आणि आर्क सी बी. मग दुसरी आर्क सी डी हिचे पण 2 भाग आहेत. मग आर्क सी डी कुठे बरं सी आणि डी. म्हणजे हा पहिला भाग सी पासून बी आणि दुसरा भाग बी पासून डी. म्हणजे आर्क सी डीचे सुद्धा 2 भाग येतात. पहिला भाग सी पासून बी म्हणून आपण लिहू आर्क सी बी प्लस दुसरा भाग बी पासून डी आर्क बी डी. मुलांनो सेम कोण आहे बघा बरं सी बी कॅन्सल. कोण उरला बरं आर्क ए सी इज कॉन्ग्रंट टू त्या साईडला कोण उरला बरं
आर्क बी डी. आणि मुलांनो हे गणित आपलं प्रूव्ह झालं. इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रूव्ह करू शकता. खूप सोपं आहे. तर बघा ए बी आणि सी डी ह्या कॉर्ड सारख्या आहेत. तिथं फक्त आर्क लिहा. आर्क ए बीमध्ये 2 भाग आहेत. पहिला आहे ए पासून सी, सी पासून बी. आणि सी डीमध्ये पण 2 भाग आहेत. सी पासून बी, बी पासून डी. सी बी कॅन्सल, उरला ए सी आणि बी डी. तर अशा पद्धतीने हे गणितसुद्धा प्रूव्ह होतं आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.4ला पण या सिंपल पद्धतीने सॉल्व करू.